उलट बेदम मार द्यायला त्यांनी सुरुवात केली. एका दोघाला चांगलाच मार लागलाय. बाज्याबाईजाच्या डोक्यात प्रकाश पडला की हे नेवात्याच्या टोळकन वाडीकरांना सक्तीन बाजारीची पोती द्यायला भाग पाडित आहे, शिवाय मारहाण बी करता येते. हे दोघांनी पक्क ओळखलं. त्यांच्या संधी चालून आल्यासारखं वाटलं. नेवात्यांचा चांगलाच समाचार घेऊन पक्का बंदोबस्त करायचा असा त्या दोघांनी लागलीच निर्धार केला व तेथून एकदम वाडीकरांच्या त्या घोळक्यातच बाज्याबाईजा घुसले. गर्दीत घुसताच त्यांनी काठी घेतलेल्या नेवात्यांच्या कानशिलाला बंदूक लावली. तसा नेवाती बाज्याच्या तोंडाकडे रागाने बघू लागला. बायज्याने लागलीच नेवात्याला हातातली काठी टाकून द्यायला सांगताच त्यान काठी टाकली. खिंडीतले बाज्या बेज्या आपल्या मदतीला देवानं धाडले हायती असं वाडीकरांना वाटून त्यांना धीर आल्यागत वाटायला लागलं. डोक्याला बंदूक लावतात नेवाती चपापले व त्यांनाही अचानक झालेला हा हल्ला बघून त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना. बाज्याने बेज्याला हवेत एक बार काढायला सांगतात बेज्याने हवेत आभाळाकडे बंदूक धरली व पाकिटातील कारतूस बंदुकीत ठासून बार काढला. त्याबरोबर नेवात्याच्या जगेवाल्या बायांनी पळत येऊनच बाज्या बेजाचे पाय धरले. बायांनी त्यांच्या हातातील हत्यारं बाजूला टाकली व त्या त्यांच्या माणसांना मारू नका असं विनवू लागल्या. वाडीकरांना चांगलाच आधार मिळाल्यामुळे त्यांनी घावल त्या नेवात्याला पकडून खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. ज्या वाडीकराला नेवात्याने मारले होते या नेवात्याच्या हातातील काठी त्या वाडीकराने हिसकावून घेतली व फिरवून नेवात्याच्या पाठी तोडली. नेवाती मोठ्याने ओरडला. काठीच्या निशी मार त्याला लागला होता. एकंदरीत नेवात्याच्या टोळीत 4 गडी व 3 जगेवाड्या बाया होत्या. वाडीतल्या बायकांनी कासोटे खोचून त्या 3ही जगेवाड्या नेवातनी पकडून धरल्या. त्यासनी खाली पाडून जिंज्या धरल्या. लाथाबुक्क्यांनी बेदम मार दिला. नेवातनी गयावया करत रडत होत्या, माफी मागत होत्या. बाज्या व बायका आल्यामुळे सुरुवातीचा सगळा प्रकार बदलून नेवातीच मार खात होते. वाडीकरांच्या तावडीतून सुटण्याची केविलवाणी धडपड नेवाती करू लागले होते. बाज्याने सगळ्या वाडीकरांना त्या नेवात्याचे हातपाय दोरीने घट्ट बांधायला सांगितल्याबरोबर वाडीतल्या गड्यांनी आपापल्या घरात जाऊन 7-8 कासरे आणले व त्या नेवात्याचे हातपाय आवळून बांधले. बायांना पण दया माया न दाखवता त्यांनी त्यांचेही हातपाय बांधले. तशी नेवात्याची जात अतिशय मजबूत शरीराची व गोऱ्या रंगाची होती. त्यांच्या बाया पण रंगाने गोऱ्या व धारधार नाकाच्या देखण्या होत्या. पण त्या जाती अतिशय क्रूर होत्या. त्या दिवसा ढवळ्या एखाद्याच्या घरात घुसून मारहाण करून आपणास पाहिजे ती वस्तू जबरदस्तीने उचलून नेत. गोठ्यातील बोकळ उचलून नेऊन रोज कापून खायची म्हणल्यावर त्यांची शरीरे देखील धडधाकट व दणकट होती. गड्यांनी डोक्याला रुमाल बांधलेले होते. वाडीकरनी त्या नेवात्यांची बायासकट दशादशा केली. वाडीकरनी नेवात्यांना मनसोक्त बडवून काढले. नेवात्याजवळ काठ्या कुऱ्हाडी होत्या, पण बाज्या बायजाकडे बंदुका नसत्या तर याच नेवात्यांनी मारहाण करून रगात सांडले असते हे बाज्याने ओळखले व बंदुकांचे मनातल्या मनात आभार मानले. बाज्या व बैजाने हवेतल्या हवेत बंदुकीचे आणखी बार काढले व नेवात्यांना आणखीन थणकी भरवली. बाज्याने व बैजाने कुऱ्हाड उलटी धरून कुऱ्हाडीच्या दांड्याने नेवात्यांना आणखी बळवून काढले. मार खा खाऊन नेवाती निपची पडलेले बघून बाज्याने वाडीतल्या लोकांना आवरले. नेवातीने धमकावले की जर या वाडीत किंवा इकडच्या भागात परत पाय ठेवला तर तुम्हासनी गोळ्या घालून तुमची मडी इथंच पुरून टाकू. कुणाला त्याच्या पताबी लागणार नाही. नेवातींच्या बायका थरथर कापत होत्या हे त्यांच्या हलणाऱ्या जाग्यावरून दिसत होतं. बाज्याने वाडीतल्या सगळ्या लोकांना आपापली बाजारीची पोती माघारी नेण्यास सांगितलं. पण वाडीकरांनी नकार देऊन ती पोती आता तुमची हायती असेच बाज्या व बैजाला स्पष्ट सांगितले. आज तुम्ही देवासारा येऊन आमची राखण केली. ही नेवातींची जात आमची घरं लुटायच्या विचारात आली होती. घरातील चीजवस्तू दागिन्यासकट पडवायचा विचार होताच त्यांच्या. आता ह्यो सगळा प्रकार होईपर्यंत चांगली दुपार होऊन दिवस मावळतीला कलायला लागला होता. बाज्याने वाडीतल्या लोकांना नेवात्यांचे हातपाय सोडायला सांगितलं
व त्यांना खातवरच्या बाजूच्या उताराला हाकलून द्यायला सांगितल्यावरून गावकऱ्यांनी त्या नेवात्याच्या तोळक्याला बडवतच खातवरकडच्या डोंगर उताराला हाकले. माघारी येऊन बाज्या बैज्या जवळ बसले. आता अंधार पडायला लागल्याने बाज्या बैज्या जाण्यासाठी निघाले. तवा वाडीकरांनी बाजरीची चांगली 6 पोती खिंडीला पोहोचवू असे सांगितले व जनावरांसाठी वाडीतले कोणतेही पाहिजे ती गंज नेण्याची हमी पण वाडीकरांनी दिली. मग बाज्या व बैज्याला त्यांनी घरातून दूध आणून प्यायला दिले व मुक्काम करायचा आग्रह केला. पण बाज्या बैज्याने मुक्कामास नकार दिला व ते कुकुडावरचा रस्ता चालू लागले. निघताना त्यांनी वाडीकरांना कधीबी मदत लागली तर माणूस पाठवा, आम्ही तुमच्या मदतीला ताबडतोब येऊ असे आश्वासन दिले. वाडीचे लोक त्यांना घालवायला पार पठाराच्या डोंगर उतरणीपर्यंत बरोबर आले. बाज्या बैज्याच्या बंदुकाकडे ते सगळे कुतूहलाने बघत होते. बाज्या बैजाला पोलिसांनी बंदुका दिल्या असाव्यात असंच त्यांचा समज झाला. बाज्या बैजाने समाधानाने डोंगराचा उतार पार केला व ते अंधारातच खिंडीला आले. खिंडीत आल्यावर त्यांनी श्रीपतीला व दाजीला तसेच सगळ्या भावकीतल्या लोकांनी आजच्या आगासवाडीत झालेला प्रकार आवर्जून सांगितला व सर्व गड्यांना बजावले. आपल्या भागात जर नेवात्याची टोळी कानावर आले तर लगेच लोकांच्या मदतीला जाऊन त्या नेवात्यांचा बंदोबस्त करायचा असे सांगितल्यावर सगळेजण आपापल्या झोपडीत रामोशी निघून गेले. बाज्या व बैजाने आगासवाडीत बंदुकीचे बार काढले. त्यावेळच्या दणक्याने त्यांचे खांदे चांगलेच दुखावले होते. त्यांनी रात्री झोपताना रगत चंदनाची बाहुली उघडून त्यात हळकुंड उघडून त्याचा लेप गरम करून उजव्या खांद्याच्या दुखणाऱ्या भागावर लावला व ते जेवण उरकून झोपी गेले. 2-3 दिवस दुखणाऱ्या हाद्यावर त्यांचे लेप देणे चालूचा होते. 3-4 दिवसात त्यांचे खांदे दुखायचे थांबले. आता तुळशी बारस 4 दिवसावर येऊन ठेपली होती. बाज्या व बैजा ही दोघं वडू जाहून पापासाचा निरोप कधी येतोया त्याची वाट बघत होते. दुसऱ्या दिवशी बाज्या आंघोळ उरकून न्याहारी करीत बसला होता. तेवढ्यात एक 10-12 वर्षाचा पोरगा बाज्याच्या झोपडीपुढे येऊन म्हणाला, ये नाना, तुझ्याकडे कोणीतरी पाहुणा आलाय. त्यो तिथं रस्त्यावरच थांबलाय. तुलाच बोलवाया बैजा काकानान पाठवले. हे ऐकताच बाज्यानं पटकन ताट बाजूला सारत हात धुवून तो झोपडी बाहेर आला व त्यानं रस्त्यावर नजर टाकली तेव्हा त्याला बैजा एका घोड्यावरच्या माणसाबरोबर बोलत असलेला दिसला. बाज्या पटकन अंगणातून रस्त्यावर बैजाजवळ आला व बैजाला विचारलं, कोण पाहुणा आहे ती व माझ्याकडे काय काम काढलंय. त्यावर बैजा म्हणाला, पेडगावच्या शंकरचा सांगावा घेऊन पाहुणा आलाय. पेडगावच्या शंकरचं नाव ऐकताच बाज्या विचारात पडला. त्यावर बैजा म्हणाला, पाहुणा निरोप घेऊन आल्यात की शंकरची म्हातारी रात्रीच गेलीय, उद्याच्याला माती हाय. तवा कार्याला या म्हणून कळवायला पाहुणा शंकरन धाडला. हे त्याच्या लक्षात आलं व नंतर बाज्यानं बैजाला सांगितलं की पाहुण्याला घरात ने व जेवण घाल, लांबचा पल्ला हाय, आजच आपण सांच्यालाच पेडगावला जायला निघूया. एवढं सांगून बाज्या आपल्या झोपडीत गेला. बैजानं पाहुण्याला जेवाय घातला व जायची परवानगी दिली. शंकरच्या म्हातारीच्या कार्याला जाणं भाग होते. आगासवाडीच्या डोंगरावर बंदुकीच्या बार काढल्यामुळे काटुसन संपली होती.